सो आता आपण साई दावणगिरीला जाणार आहे कॉफी प्यायला, कारण आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी आम्ही सगळी मित्रमंडळी नाश्ता करायला बाहेर जातो. सो आता मी आज घरीच पोहे खाल्लेत. सो आता आपण कॉफी प्यायला चाललोय साई दावणगिरीला. चला मग जाऊया. आणि आज आहे संडे आणि आज आहे 31 मे. तुम्ही जर IPL बघत असाल तर तुम्हाला माहित आहे, आणि त्यात जर तुम्ही RCB फॅन असाल तर तुम्हाला आज समजलं असेल की आजचा दिवस आपल्याला किती जास्त इम्पॉर्टंट आहे. सो संध्याकाळी बघूया काय होतंय ते. बघूया आपण सेकंड टाइम ट्रॉफी लिफ्ट करतोय की नाही ते. आम्हाला फ्रीमध्ये दे, तुमची हे करतो म्हणा. तर मित्रांनो, नाश्ता वगैरे करून आता आपण आलोय घरी, आणि घरी आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करणार आहे ते म्हणजे आजपासून आपण फायनल इयरच्या अभ्यासाची सुरुवात करणार आहे, की जेणेकरून UTच्या वेळेला आपला थोडासा वेळ पण वाचेल आणि जे म्हणजे लोड जो येतो अभ्यासाला, शेवटी जो लोड येतो ना, तो लोड कमी होईल. पण लोड असा न तसा थोडासा येणारच. पण आत्तापासून जर आपण सुरुवात केली तर तो शेवटी जाऊन कुठेतरी कमी येईल असं मला वाटतंय. म्हणून आत्तापासूनच आपण सुरुवात करतोय अभ्यासाची, आणि आज आहे 31 मे पण. तर सुरुवातीचा आपण जो सब्जेक्ट घेणार आहे तो आहे PhD, आणि PhD पासून आपण सुरुवात करणार आहे आजपासून अभ्यासाला. सो आमच्या पेपरचा पॅटर्न ॲक्चुअली असा असतो की SAQ, BAQ आणि LAQ असा असतो. म्हणजे 4 पैकी तुम्ही 3 SAQ अटेंड करायचे, 4 पैकी तुम्ही 3 BAQ अटेंड करायचे आणि 2 पैकी तुम्ही एक कोणतातरी LAQ अटेंड करायचा. सो असा पूर्ण आमच्या पेपरचा पॅटर्न असतो. सो आता आपण सुरुवातीला LAQ पासून सुरुवात करणार आहे. म्हणजे लाँग क्वेशन्स पासून आपण सुरुवात करणार आहे. कारण तेच असे क्वेशन्स आहेत की जे जास्त करून जास्त वेळ घेतात आणि जास्त टाईम कन्झ्युम करतात. सो जे क्वेश्चन सगळ्यात जास्त टाईम कन्झ्युमिंग आहेत ना, ते आपण सुरुवातीला घेणार, आणि त्याच्यानंतर आपण जेवढे SAQ आणि BAQ हे शॉर्ट असतात. त्याच्यामुळे ते LAQ झाल्यानंतर आपण SAQ आणि BAQ कडे जाणार. सो आपण LAQची सुरुवात ह्या क्वेश्चनपासून केली आहे, म्हणजे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ ओरल कॅन्सर. सो हा जो क्वेश्चन आहे म्हणजे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ ओरल कॅन्सर, जो जास्त करून हा जास्त PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये आलाय. सो त्याच्यामुळे मी हा जो नोट्स आहे म्हणजे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ ओरल कॅन्सरवरती जास्त करून नोट्स लिहा म्हणून येतं. सो तो क्वेश्चन आपण पहिल्यांदा घेतलेला आहे. हा जो आहे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ ओरल कॅन्सर. आत्ता वाजलं संध्याकाळच्या 6 आणि आता आपण चाललोय टॉरस कॅफेला. तर फायनली मित्रांनो, आता आपण आलोय टॉरस कॅफेमध्ये. तर आता माझ्या मित्रमंडळींना पण फोन करतो आणि त्यांना पण आता बोलवून घेतो टॉरस कॅफेमध्ये. तर पहिला मेंबर चिन्मय आलेला आहे. सो आमचे दुसरे मेंबर आहेत साहेब, ते पण आलेले आहेत. तर आता आम्ही ऑर्डर केले कॉफी आणि बन मस्का घेतले. तर आता आम्ही घेतले कॉफी आणि बन मस्का. सो माझं एक पर्सनल रेकमेंडेशन आहे तुमच्या सगळ्यांना. जर तुम्ही कराडमध्ये राहत असाल तर तुम्ही नक्कीच चहा आणि बन मस्का ट्राय करायला टॉरस कॅफेला तुम्ही नक्की या. आता आम्ही कॉफी घेतले, पण तुम्ही चहा आणि बन मस्का ट्राय करा. तर आता आपण बघत आहोत की चिन्मय बागुल आणि भूषण दादा हे कॉफी पित आहेत. उद्या आमची परीक्षा आहे. तरी बिना काही फिकर करता आम्ही आता इथे आहे. संध्याकाळचे 7 वाजले आहेत आणि आम्ही काय करत आहोत तर कॉफी पित आहोत. तर फायनली मित्रांनो, फॉर सेकंड टाइम रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चॅम्पियन ऑफ टाटा IPL 2026. तो ह्यावरून एकच गोष्ट समजते की लाईफमध्ये मॅनिफेस्टेशन करणं किती जास्त इम्पॉर्टंट आहे. तो शेवटी मी एकच गोष्ट सांगेल, वन टीम वन लव RCB फॉर एव्हर, अँड इस साला कप नमदू.